स्वागत करतो तुमचं एका नव्या आणि जबरदस्त ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी आमाराम मोरे यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, लास्ट टाइम आपण व्हिजिट केलेला ग्रँड सेंट्रल पार्क जे आहे ठाण्यामध्ये, तो तुम्ही आधीचा एक ब्लॉग बघा आणि एक नवीन ब्लॉग आज आणलेला आहे मी। त्यामध्ये आपण जाणार आहे एका नवीन ठिकाणी आणि ते आहे सीवूडमध्ये। सीवूडमध्ये एक वंडर्स पार्क म्हणून ते पार्क आहे, तुम्ही तिथं व्हिजिट करू शकता। मित्रांनो, जर तुम्ही म्हणत असाल की ते तर नेरूळमध्ये आहे, पण मित्रांनो त्याचा ॲड्रेस फक्त नेरूळमध्ये आहे। तुम्हाला येण्यासाठी जे जवळचं स्टेशन म्हटलं तरी सीवूड स्टेशन आहे, तर सीवूड स्टेशनवरनं तुम्ही 5 मिनिटांमध्ये तुम्ही या लोकेशनला पोहोचू शकता। तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे वंडर्स पार्कमध्ये। त्यांना वंडर्स पार्क काय म्हणतात हे देखील तुम्हाला मी सांगेन आणि तिकीट, टायमिंग सगळ्या गोष्टी मी तिथं पोहोचल्यावर सांगेन। तर चला मित्रांनो, करूया सुरुवात। तर हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक। तर आपण पोहोचलेलो आहे वंडर्स पार्कमध्ये। तर मित्रांनो, याला वंडर्स पार्क का म्हणतात, कारण याच्यामध्ये 7 वंडर्स आहेत, म्हणजे आश्चर्यचकित करणारे 7 गोष्टी ज्या आपल्या वर्ल्डमध्ये आहेत त्या इथे देण्यात आलेल्या आहेत, म्हणून याला वंडर्स पार्क म्हणतात। तर याच्यामध्ये मी 1-2 वर्ष आधी आलेलो, पण लॉकडाऊनमध्ये त्या सगळ्या गोष्टी बंद होत्या। तर लॉकडाऊन नंतर याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत तर चेंजेस करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं आय थिंक सो तिकीटं पण वाढलेले आहेत। तर आता आपण जाणार आहे तिकीट काढायला। तर तिकीट काढून बघूया तिकीट नक्की किती आहे। राईड्स वगैरे पण आहेत, तर त्या राईड्स वगैरे चार्जेस काय आहे ते आपण आतमध्ये गेल्यावर आपल्याला माहीत पडेल। तर सध्या आपण जाऊया आतमध्ये आणि बाकीच्या काय गोष्टी आहेत त्या सगळ्या आतमध्ये सांगूया। टायमिंग, चार्जेस त्या सगळ्या गोष्टी आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊन सांगूया। चला बाय। हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक। तर आता आपण मारलेली आहे आतमध्ये एंट्री मारताना तिकीट आहे 50 रुपये। 12 वर्षाच्या वरती तिकीट आहे 50 रुपये आणि 12 वर्षाच्या खाली म्हणजे 5 वर्षानंतर ते 12 वर्षामध्ये तिकीट 40 रुपये आणि कॉंग्रॅच्युलेशन टू देम जे 5 वर्षाच्या खाली त्यांना फ्री ऑफ तिकीट आहे। तर ते येऊ शकतं। एंट्री मारले मित्रांनो, आपल्या मागे बघा फूड कोर्ट आहे, इथे आपण भन्नाट काय पण खाऊ शकतो, जेवढं मन करेल तेवढं। त्याचे चार्जेस तिकडे वेगळे आहेत आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता लहान मुलांचं फेवरेट छोटा भीम पार्टी सगळी इथे जमा आहे। तर इथे भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण बघणार आहे। सुरुवात करणार आहे आपण 7 वंडर्सपासून। मागच्या साईडला तुम्ही बघू शकता इथे एक मोठा हे लावलं आहे, मॅप आहे। त्या मॅपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील, कुठून काय आहे, कुठं काय जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघणार आहे। तर चला, आपल्याला जी गोष्ट माहिती आहे ती गोष्ट पहिले बघूया, तिकडे जाऊया। चालतंय, चला। आता आपण आलेलो आहे 7 वंडरमध्ये। तर या जागेवरती बघा 7 वंडर्स दिलेले आहेत। पूर्ण जगामध्ये ज्या 7 वंडर्स आहेत तर त्या बघू शकतो। हॅलो मित्रांनो, तर तुम्ही माझ्या बघू शकता हे प्राचीनकालीन मंदिर आहे चिचेन इत्सा। हे एक प्राचीनकालीन शहरामधलं एक मोठं मंदिर आहे। तर हे स्थळ मेक्सिकोमध्ये बनवलेलं आहे। तर याची जी लांबी आहे ती लांबी आहे 55 मीटर आणि याची जी उंची आहे ती 24 मीटर आहे। तर मित्रांनो, बघू शकता याला चारी बाजूला त्या स्टेअर्स आहेत, ह्या स्टेअर्स 91 आहेत, हे 91, त्या साईडला 91, तर चारी बाजूला 91 आणि जो वरचा चौतारा आहे त्या चौताराच्या वरती ती शिडी, त्याला ते स्टेअर्सला 365 स्टेअर म्हणतात। तर एक शिडी ही एका दिवसाचं, म्हणजे आज एक दिवस आहे 2 दिवस, म्हणजे 365 दिवसाचे 365 शिड्या असं मोजतात। आणि मित्रांनो, याचं जे काम चालू केलेलं आहे 700 ते 900 या शतकाच्या दरम्यान याचं काम चालू होतं आणि याचं काम हे कंप्लीट झालेलं आहे 10व्या शतकामध्ये कंप्लीट झालं आणि याला एक राजधानी म्हणून घोषित करण्यात आलं होतं। तर आता आपण जाऊया पुढच्या एका ठिकाणाकडे। हॅलो मित्रांनो, माझ्या मागे बघा हे दुसरं आश्चर्य आहे, ते इटलीमधल्या रोम शहरमध्ये बनवण्यात आलेलं आहे, ते पण मध्यभागी कॉन्क्रीटमध्ये पूर्ण बनवलेलं आहे। तर हे जी कलाकृती आहे याला ॲम्पी थिएटर म्हणतात, ॲम्पी थिएटरम फ्लॅरियम असे याला नाव दिलेलं आहे। हे एका कुटुंबाचं नाव आहे ज्यांनी बनवलेलं आहे। तर मित्रांनो, याचं जे काम होतं ते 72व्या शतकामध्ये चालू केलेलं आणि 80व्या शतकामध्ये पूर्ण झालेलं। तब्बल हे 8 वर्षामध्ये काम पूर्ण केलेलं आहे यांचं आणि याच्यामध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे 50,000 लोक इथे बसू शकत होते आणि याच्यामध्ये संगीत, डान्स, काही नाटके वगैरे, लढाया वगैरे सगळ्या गोष्टीची नाटकं वगैरे होत असतील इथे। मित्रांनो, तुम्ही आज समोर बघू शकता, तुम्हाला वाटत असेल की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, पण मित्रांनो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी नाही आहे, याचं नाव आहे क्रिस्तो रेदेंतोर। तर क्रिस्तो रेदेंतोर हा रिओ दी जानेरो ब्राझीलमधील येशू ख्रिस्तांचा हा एक पुतळा बनवलेला आहे।
तर मित्रांनो हा जो पुतळा आहे हा 39.6 मीटर उंच आहे आणि 30 मीटर हा रुंद आहे आणि याचे किमान वजन हे आहे 635 टन आहे. मित्रांनो माझ्यासमोर जे बघताय हे आहे पेट्रा. हे पेट्राचा अर्थ आहे मित्रांनो दगडी पाषाण. तर दगडी पाषाण हे जे स्थित आहे हे जे बनवलेलं आहे हे जॉर्डनमधले आहे आणि मित्रांनो जॉर्डन हे शहर आहे हे जे फेमस होतं की दगडा म्हणजे दगडाचं कोरीव काम आणि जलवाहिन्यासाठी खूप फेमस होतं. तर मित्रांनो त्यातलं हे फेमस एक ठिकाण आहे. तर मित्रांनो हे आहे जगातील 3रं आश्चर्य. तर चला आपण अजून एक नवीन आश्चर्याकडे वळूया. चला मित्रांनो माझ्यासमोर जे बघताय हे मात्सू पिक्सू. तर मात्सू पिक्सू हे 15व्या काळामधील एक शहर आहे. तर हे शहर बघा आता बघायला 3 खिडक्यांचं हे शहर आहे. याच्यामध्ये भरपूर अशी मंदिरे बनवलेली आहेत, छोटी छोटी मंदिरं आहेत. पण याच्यामध्ये आता कुठली मंदिरं आहेत आणि काय आहे हे आपण नाही सांगू शकत. पण याच्यामध्ये भरपूर घरं तुम्ही बघू शकता. लेअरमध्ये सगळे घरं बनवलेले आहेत. त्या साईडला ती घरं आहेत 3 खिडक्यांची. त्या साईडला तुम्ही बघू शकता 3 खिडक्यांची घरं आहेत ती बाजूला आणि वरती चढण्यासाठी समोर त्या साईडला एक मंदिर असेल आणि हे सर्व 15व्या शतकातील एक वास्तू आहे. तर हे एक आहे आपलं आश्चर्य. पण माझ्या समोर आहे तुम्ही या वास्तूला ओळखत असाल हे ग्रेट वॉल ऑफ चायना. ग्रेट वॉल ऑफ चायनाचं मेन काम म्हणजे पूर्ण चायनाला हे प्रोटेक्ट करतं आणि हे एवढं मोठं आहे की पूर्ण चायनाच्या बाहेरच्या बाजूला हे सगळ्या साईडून प्रोटेक्ट करतं. आणि मित्रांनो याचे जे बांधण्याचं काम हे जे केलेलं आहे 7व्या शताब्दीपासून केलेलं आहे आणि भरपूर मोठ्या राजवंशीय खानदानांनी याचं काम केलेलं आहे. त्यांच्या निगराणीखाली याचं काम झालेलं आहे. आणि मित्रांनो हे बनलेलं आहे मेनली म्हणायला गेलं तर दगड, विटा आणि लाकूड, माती अशा भरपूर गोष्टींनी हे बनलेलं आहे आणि भरभक्कम आहे, मजबूत आहे. तुम्ही विचार करू शकता पूर्ण चायनाला कवर करतं आहे आणि ही जी भिंत आहे ही भरपूर मोठी आहे आणि ही ज्या टोकापासून चालू होते त्या टोकाला पुन्हा टच करते. त्यामुळे याला ग्रेट वॉल ऑफ चायना म्हणतात. ही भरपूर मोठी भिंत आहे. तर चला दुसरी गोष्ट बघूया. मित्रांनो आपली इच्छा पूर्ण झालेली आहे. आपण आलेलो आहे आग्र्यामध्ये ताजमहल बघायला. तर मित्रांनो तुम्ही माझ्यामागे बघू शकता हा आहे ताजमहल जो शहाजहाननी मुमताजसाठी बांधलेला त्याच्या पत्नीसाठी. तो मित्रांनो त्याच्या पत्नीवरती एवढं प्रेम करतं की त्यांनी त्याच्यासाठी एक ताजमहल बनवलेला आहे एवढा मोठा. तर मित्रांनो त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशनमध्ये दिलेली आहे. तर ताजमहल हा बनवलेला आहे पूर्णपणे 22.44 हेक्टरच्या एवढ्या जागेमध्ये बनवलेला आहे आणि हे मुघल कालीन एक संस्कृती आहे, एक वास्तू आहे तेव्हाची बनवलेली जी शहाजहाननी बनवलेली आहे मुमताजसाठी. तर मित्रांनो याचं काम आहे हे काम जे चालू केलेलं 1632मध्ये चालू केलेलं आणि याचं काम संपूर्ण झालेलं आहे 1648मध्ये. तर एवढ्या वर्षामध्ये यांनी बनवलेलं ही एक मुघल कालीन एक वास्तू आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता. तर चला अजून हे आहे आपल्या ब्लॉगमधला हा 7वा अजूबा आहे. तर हा 7वा अजूबा बघितल्याच्यानंतर आता मुलांना बाकीच्या गोष्टी बघायला. तर इथे भरपूर असे राईड्स आहेत. लेक साईड आहे ती संध्याकाळी आपण बघणार आहे. नक्की चालू आहे की नाही ते संध्याकाळी आपण बघणार आहे. आणि इथे भरपूर राईड्स आहेत त्यामध्ये रात्रीचे भरपूर मस्त लाईटिंग येणार आहेत. मग तोपर्यंत थांबणार आहे आणि सगळ्या लाईटिंग्स वगैरे सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करून तुम्हाला सांगणार आहे. इथे ॲम्पी थिएटर पण आहे, ॲम्पी थिएटर पण दाखवणार आहे आणि भरपूर अशा गोष्टी आहेत. चला मित्रांनो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बाकीच्या गोष्टी बघा. चला मित्रांनो तर वंडर्स पार्कमध्ये इथे एक अवेलेबल आहे टॉय ट्रेन. तुम्ही बघू शकता जेवढी मोठी टॉय ट्रेन आहे त्याचे इंजिन त्या साईडला आहे. तर पूर्ण अशी टॉय ट्रेन आहे. याचं तिकीट आहे 25 रुपये. तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना सगळ्यांना तुम्ही घेऊन येऊ शकता इथे आणि खेळू शकता. ही जी ट्रेन आहे ही पूर्ण अशी राऊंड मारते. पूर्ण तुम्हाला वंडर्स पार्कमधला पूर्ण एक राऊंड मिळणार आणि सगळ्या काही गोष्टी आहेत सगळ्या याच्यामधून दिसणार तुम्हाला.
तर तुम्ही या, 25 रुपये तिकीट आहे. आणि मित्रांनो चला बाकीचे मित्रांनो माझ्यासमोर तुम्ही बघू शकता राईड्स आहे. राईडचे तिकीट फक्त 50 रुपये. 50 रुपये 50 रुपये. तर 50 रुपयामध्ये तुम्ही भरपूर अशा राईड करू शकता. प्रत्येकी राईड 50 रुपये. ही राईड 50 रुपये, ती राईड जेवढ्या पण राईड 3-4 राईड्स आहेत तिथे. तर त्या सगळ्या राईड 50 रुपयाला आहे. आणि इथे तुम्हाला बसण्यासाठी, पावसापासून बचाव करण्यासाठी आणि उन्हापासून वाचण्यासाठी असे शेड दिलेले आहेत. शेड दिलेल्या समोरच्या साईडला तुम्ही जाता. ही इथे आहे दुसरी राईड. आणि पलीकडे आहे मोठा झुला, आकाश पाळणा म्हणतो त्याला. तर आकाश पाळणा समोर. आणि मध्ये काहीतरी चक्री गोल गोल तिथे एक आहे. आणि या राईट साईडला प्ले झोन आहे पूर्ण लहान मुलांना खेळण्यासाठी. आज शनिवार आहे. आज गर्दी बघा किती आहे. एवढी गर्दी लागले ना त्या साईडला. फुल राडा चाललं तिथे त्या साईडला. तर आता बघूया काय विषय आहे ते. आता आपण जाणार प्ले झोनमध्ये. राईड्स होणार चालू 7-7:30च्या नंतर. त्यासाठी एवढी गर्दी लागलेली आहे त्या राईड्सच्या तिकिटासाठी. आणि आता आपण जाणार आहे प्ले झोनमध्ये. बघूया काय नक्की विषय होतं. तर चला मित्रांनो जाऊया प्ले झोनमध्ये. नंतर तुम्हाला तिकडे दाखवतो काय विषय आहे. तर राईड्स बघून घ्या. राईड्स बघा कुठले मित्रांनो. माझ्या समोरच्या साईडला आहे प्ले झोन. तर प्ले झोनमध्ये भरपूर अशा गोष्टी खेळण्यासाठी आहेत. लहान मुलांना 12 वर्षाच्या खाली सगळे पोरं खेळू शकतात. 12 वर्ष आय थिंक सो मला वाटतं 12 वर्षाच्या खालच्याच पोरांसाठी प्ले झोन आहे. तर प्ले झोनमध्ये भरपूर अशा गोष्टी खेळण्यासाठी आहेत. जसं ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये पण होतं. तिथे थोडंसं वेगळं आहे, तिथे थोडंसं वेगळं आहे. बघा आता इथे बघा कशी पब्लिक खेळतात ही मुलं बघा. आणि ही जी जागा आहे ही एकदम नरम आहे, म्हणजे पडलं तरी लागणार नाही. हे पोरं बघा कशी खेळतात. फुल राडा चालला आहे यांचा. ह्या साईडला एक हेच आहे, त्या साईडला स्लाईड आहे. त्या साईडला मोठी स्लाईड आहे थोड्या मोठ्या मुलांसाठी. त्या साईडला फुल ॲडव्हेंचर गेम, फुल आर्मी भरती. पूर्ण इथं आर्मी भरती आहे. इथून चढायचं, इथून उतरायचं. या साईडला रोप आहे, रोपवरनं चढायचं. इथून कार उलट्या बिलट्या, इथून पण चढाचढी. सगळे गेम बघा. सगळे मुलं एकदम जबरदस्त खेळत आहेत. सगळे आता आर्मी भरतीमध्ये होणार आहेत. त्यांना आर्मीची ट्रेनिंग इथे देणार आहे आपण. आणि इथे पण एक ब्रिज आहे. तुम्ही भरपूर अशा व्हिडिओमध्ये बघितलं असणार की कितीतरी उंचावरती असे ॲडव्हेंचरसाठी लोक अशा ब्रिजवरती चढतात. तर इथे पण हा पण ॲडव्हेंचर आहे. त्याच्या त्या साईडला तुम्ही बघताय. तर त्या साईडला मोठी स्लाईड आहे जरा मोठ्या मुलांसाठी. इथून चढायचं आणि तिकडून स्लाईड्स. आता ह्यो नक्की काहीतरी नवीन विषय आहे जो आपल्याला विषय माहीत नाही. हे काहीतरी भलते शॉट आहेत, भलते भारी गेम आहेत. आता याच्यावरनं असं उलटं चढायचं, इथून असं इथून खाली कसं यायचं नक्की. इथून मित्रांनो असं घसरायला आहे. आधी कुठल्या प्रकारची स्लाईड आहे काय माहीत, आय डोंट नो साठी. आणि हे इथं बसायला उडायला काय गेम आहेत, काय वेगळे भलते गेम. वंडर्स पार्कमध्ये तरी गेम थोडेफार समजत होते. वंडर्स पार्कमध्ये बोलतो, ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये इथे काहीतरी वेगळंच गेम आहेत. हो हे कुठल्या प्रकारचा धोका आहे काय देव जाणो. हे भलतं शॉर्ट गेम आहे. आणि तिथे हा असा एक प्रकार आपण सेंट्रल पार्कमध्ये पण बघितलेला आहे. हे नॉर्मल झोके लहान मुलांसाठी, नॉर्मल सगळे झोके खेळतात. हे छोटे टिल्लू बघा, छोटी बारकी टिल्लू आहे काय पण म्हणतात. एवढी छान बारकी सर्व एन्जॉयमेंट झाले. हे बघा ही कसली क्यूट आहे. चला लहान मुलं झालं. त्या साईडला पण एक गेम आहे. मला वाटतं याच्यामध्ये पकडापकडी खेळायला मिळेल. आम्ही अशा याच्यामध्ये फक्त पकडापकडी खेळतो. इथून घुस तिथून बाहेर नाही, इथून घुस तिथून बाहेर नाही. अरे लाल केसावाला बघा. अरे हे हायकर बाहेर आगवलं होतं आपल्यावरती. समोर आहे अजून एक राईड. या राईडचं नाव आहे रोलर कोस्टर. 10 मिनटं विचार करून मला याचं नाव आठवलेलं आहे रोलर कोस्टर. आणि त्याला काकांना मी विचारलं तर काका बोलतात होम पोस्टर. मी बोलला अरे भाई हो गेम कोणता आहे होम पोस्टर. तर तुम्ही बघू शकता हा पण लहान मुलंच खेळू शकतात, मोठे माणसं नाही बसू शकतात त्याच्यामध्ये. आता तिकीट आहे 50 रुपये. मित्रांनो हा आहे ब्रिज. तर ह्या ब्रिजवरून आपण एवढी मोठी अशी नदी क्रॉस करणार आहे. ही नदी याच्यामध्ये पाणी असतं पण सध्या याच्यात पाणी नाही आहे. तर या साईडून असं उतरणार आणि ही जी नदी आहे ती क्रॉस करणार आहे आपण या ब्रिजच्या द्वारे. समोर हे जे बनवलेलं आहे हे आहे रोड.
ट्रॅफिक सिग्नल, मग एक रस्ता टाईप बनवलेला आहे. जर ते सायकल विकल घेऊन आले तर सायकल वगैरे चालवण्यासाठी त्यासाठी हे बनवलेलं आहे. समोर तुम्हाला बोललेलो की एक स्ट्रॉबेरी वगैरे त्या आकाराचं, तर इथे बघा वॉटरमेलनच्या साईजचं एक बसण्यासाठी एक छोटंसं घरटा टाईप बनवलेलं आहे. हाताला मला बोललेलो एक स्ट्रॉबेरी आणि वॉटरमेलनच्या आकारामध्ये बसण्यासाठी जागा आहे. त्याची म्हणजे ही आहे, तुम्ही आतून बसू शकता आणि बाहेर निघतो तुम्ही पूर्ण जागा बघा कशी असते. बघा या आकाराची अशी जागा आहे छोटीशी. इथे अजून एक गोष्ट आहे जी मी बघितलेली आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. इथे क्रॅश कार म्हणून गेम आहे, तर इथे पण तुम्ही काढू शकता. इथे पण त्याचं तिकीट आहे, तुम्ही एका जागेवरचं तिकीट काढू शकता सगळं राईडचं, आणि मग एक एक करून राईडमध्ये व्हिजिट करू शकता, खेळू शकता, एकदम जबरदस्त मजा करू शकता. या आणि राडा करा. तर आता पण जाऊया फूड कोर्टमध्ये. लय भूक लागली, काहीतरी बघू खायला परवडेल असं. चला फूड कोर्टमध्ये आलो आहे. तर फूड कोर्टमध्ये बघा मित्रांनो किती गर्दी आहे. आज शनिवार आहे तर गर्दी आहे, उद्या रविवार असेल तर फुल राडा. काय रविवार तर धिंगाणा असं वाटलं. हळदीला आलो आहे, आता हळदीला मागे हात ठेवून खुर्चीवरती, अरे बापरे गर्दी बघा. खुर्चीवरती मागे हात ठेवून खुर्ची भेटेल का नाही काय आयडिया नाही, आता बघू. अरे भाई लाईन बघा इथपर्यंत, इथून इथं माझा नंबर इथे बघू. मित्रांनो इथे येतात तुम्ही खायला तर 2 वडे 50 रुपये, 30 रुपयाला चाय. जर तुम्हाला परवडत असेल तर खावा, आपल्याला परवडणार नाही आहे, आपण पाशी मारणार आहे 8 वाजेपर्यंत. चला तर तुम्ही मित्रांनो आता मी नवीन गोष्ट बघितलेली आहे, तर ती तुम्हाला दाखवतो. चला ते सापशिडी, हे सापशिडी या साईडला हा पूर्ण बघा, हा लुडो, हा पूर्ण लुडो आहे. हॅलो मित्रांनो, तर आता आपण आलो आहे बघा इथे. हे आपल्या मागे आहे एम्पी थिएटर, माझ्या मागे बघू शकता. तिथे पब्लिक बसण्यासाठी जागा आहे. आणि या जागेवरती आता संध्याकाळी बोलतात काहीतरी शो होणार आहे. आता गाणे पण चालू झाले. माझ्या मागे बघू शकता कारंजे, म्युझिकवरती कारंजे वाजणार आहेत. थोड्या वेळानंतर याच्यामध्ये लायटिंग पण येईल. तर आपण बघूया, वरती जाऊया, वरती जाऊन बघूया. चला पटापट. दुबई 50 रुपये वसूल. जबरदस्त असं एकदम भारी आपण बघितलेलं आहे. इथे फाउंटन तुम्हाला बघू शकता, वॉटर फाउंटन. सायराटचं गाणे लावले एकदम आजी अतुल ऑन द रॉक. 50 रुपये वसूल याच्यामुळे 50 रुपये फक्त. अजून थोडा अंधार झाल्यानंतर मी गायब होईल, पण लाइटिंग नाही येणार. मित्रांनो आता वाजले रात्रीचे 8. तर तुम्ही माझ्यासमोर बघू शकता, समोर या साईडला राईड्स आहेत. राईड्सवरती लाइटिंग आहे सध्या. या राईडवरती एवढी खास लाइटिंग नाही आहे, पण या राईडवरती
वरती लाईट चांगली आहे आणि त्या राईडवर तुम्ही बघू शकता जो आकाश पाळणा आहे तो एकदम चकचकीत चमकतो. त्याच्यावरती अजून कोण आहे नाही त्यामुळे तो फिरत नाही आहे. जसे लोक येतील तो फिरायला लागले तर ते अजून भारी वाटेल. आता आपण ही राईड बघूया लाईटिंग कंडिशनमध्ये कसं वाटतं. राईड आहे त्या लाईटिंग एकदम जबरदस्त आहे. आता आकाश पाळण्याकडे जायचं. आकाश पाळण्याकडे पण आता पब्लिक बसलेली आहे आकाश पाळण्यामध्ये. आकाश पाळणा फिरतो बघा एकदम जबरदस्त मध्ये. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक. तर आता वाजलेले 8:30 मित्रांनो. आता आपण चाललोय घरी. आपला पूर्णपणे आजचा जो ब्लॉग आहे जो वंडर्स पार्कचा तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. त्यामध्ये आपण भरपूर गोष्टी दाखवलेल्या आहेत. ज्या 7 वंडर्स पण दाखवलेले आहेत. त्यामध्ये राईड्स वगैरे काय आहेत ते पण दाखवलेले आहेत. प्ले झोन पण पूर्ण आपण एक्सप्लोर केलेला आहे आणि फुटबॉलबद्दल पण थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या लहान मुलांसोबत जर तुम्ही प्लॅन करत असाल की एखादी संडे वीकेंड करावी तर मित्रांनो तुम्ही इथे येऊ शकता. सॅटर्डे संडे गर्दी असते भरपूर, पण तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता. भरपूर एन्जॉय करू शकता आणि मजा करू शकता. आणि रात्री इथे लायटिंग पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. भरपूर मस्त इथे लायटिंग आहे आणि एक तुम्हाला शिवाजी महाराजांची एक स्टोरी पण इथे तुम्हाला दाखवली जाईल. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तो बघितला आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला आपली
व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत मित्रांनो पोहोचवा प्लीज. चला भेटूया नक्कीच आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये जो तुमच्या बेनिफिशियल असेल तुमच्यासाठी